बघा अमेरिकेतील वादळाचा परिणाम. बर्फ थांबलेला आहे, बर्फवृष्टी थांबलेली आहे, पण जागोजागी बघा बर्फाचे ढीगचे ढीग साचलेले आहेत. बघा सगळीकडे बर्फाचे ढीगचे ढीग साचलेले आहे. विमानसेवेवर पण खूप मोठा परिणाम झालेला आहे. सगळी विमानसेवा वगैरे सगळी बंद आहे. आणि हे वादळ इथेच थांबलेलं नाही मिळत, तर हे वादळ जवळजवळ हे वादळ अजून पुढच्या आठवड्यापर्यंत चालू राहणार आहे. मध्ये मध्ये आता पूर्ण बर्फ थांबलेला आहे आणि बघा सगळीकडे असे बर्फाचे डोंगर झालेले आहेत. आणि बाजूला इथे सगळं बर्फ काढण्याचं काम चालू आहे. गाड्या लावलेल्या आहेत बर्फाच्या आणि सगळीकडे बघा काय अवस्था झालेली आहे. आता ही झाडं बघा, हे इथे झाडं कापली जात नाही, त्यामुळे ही झाडं अशीच ठेवतात. आणि बघा सगळीकडे बर्फाचे ढीगचे ढीग. गाडीवरचा बर्फ असा साईडला केलेला आहे, थोडासा रस्ता मोकळा केलेला आहे आणि रस्त्यावर पण जाताना असं सगळं स्लीप होते. आणि मला एका ताईने सांगितलेलं होतं की पुन्हा ताई बर्फाचा व्हिडिओ एकदा बनवा. मी एक छोटासा व्हिडिओ बनवते. आणि इथे मागच्या साईडला बर्फाचे डोंगर आहेत आणि बर्फ काढण्यासाठी गाड्या लावलेल्या आहेत आणि छान असं ते बघायला पण छान वाटतं. आता मला दाखवत आहे बघा, गाडी गेली बघा. हे सगळ्या बर्फासाठी गाड्या लावलेल्या आहेत काढायला, कारण रस्ता पूर्ण ब्लॉक झालेला आहे. कुठेच रस्ता राहिलेला नाही. जवळजवळ 2 ते 3 फूट असा बर्फ साचलेला आहे रस्त्यावर, रोडवर. आणि बघा मागे सगळे बर्फाचे डोंगर आहेत बघा. आणि बघा सगळा मशीनने बर्फ सगळा बाजूबाजूला करत आहेत बघा. आणि इथे एवढी टेक्नॉलॉजी आहे तरी सुद्धा बघा ही अशी परिस्थिती इथे झालेली आहे. आजचं वातावरण एकदम क्लिअर आहे, मोकळं आहे. आणि बघा घरात सुद्धा बर्फ, प्रत्येकाच्या दारात वगैरे असा बर्फ कुंड्या भरलेल्या आहेत सगळ्या ठिकाणी. काल मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, पण मला जास्त खूप बर्फ चालू होता त्यामुळे बाहेर जाता आलं नाही. तर आता बर्फ नाही आहे, वातावरण थोडं क्लिअर झालेलं आहे, तर मी म्हटलं एक छोटासा व्हिडिओ अजून एक काढून घेते. आणि बघा तिथे मागच्या साईडला पण छान असं बॅकग्राऊंड आहे आणि बघा बघायला छान वाटतं. पण आताही -10च्या वर टेम्परेचर आहे आणि खूप बर्फ दिसतोय बघा पाठीमागे. बघा हे बघा सगळं गाडीवरचा, तर आम्ही पण आमच्या गाडीवरचं सगळं काढून टाकलेलं आहे. आणि बघा काय परिस्थिती आहे इकडे. सगळीकडे बर्फामुळे सगळं ठप्प झालेलं आहे. सगळं ट्रॅफिक पण इतकी आहे की बाहेर गेलं तर 2-2 तास एकाच जागी थांबून राहतो. एवढी टेक्नॉलॉजी असून सुद्धा कंटिन्यू गाड्या चालू आहेत, कारण बर्फ हा रात्रभर स्नोफॉल होत होता, बर्फवृष्टी चालू होती त्यामुळे चालू. आणि साखरेसारखा नंतर पडायला लागला. सकाळी कापसासारखा होता आणि आता सगळं साखर जशी झालेली आहे ह्याची. बघा कसे ढीग झालेले आहेत बर्फाचे. बघा समोर दिसतंय बघा कसे झालेले. आणि हे बघा, आणि इथे कसं आहे, इथे कोणी बाहेर पडत नाही, सगळं शांतीच जास्त असते इकडे. घरात सगळे बसलेले असतात, दिवसा सगळे जॉबला असतात, कोणीच बाहेर पडत नाही. त्यामुळे इकडे माणसं अशी दिसत नाही, घरं दिसतील आणि खूप शांती दिसेल तुम्हाला. आणि असं सगळं जनजीवन इकडलं ठप्प झालेलं आहे अमेरिकेमध्ये. बघा हे बघा ही परिस्थिती. जिथे तिथे बर्फाचे ढिगारे. बघा हा किती ढिगारा आहे बघा बर्फाचा. हा बघा सगळीकडे बर्फच बर्फ. हे बघा सगळीकडे बघा काय. आता हा बर्फ जवळजवळ महिनाभर असाच राहणार आणि ह्याचा पुन्हा शनिवार रविवार शुक्रवारपासून पुन्हा वादळाचं दिलेलं आहे, त्यामुळे पुन्हा बर्फवृष्टी जोरदार होणार आहे. अशीच थोडंसं निसर्गाचं थोडंसं वातावरण बदललेलं आहे, त्यामुळे सगळं असंच होणार आहे. हा महिना असा पूर्ण बर्फ पडणार आहे. म्हणजे आता इथे थंडीचं पण प्रमाण वाढणार आहे. बघा किती बर्फ आहे बघा. आणि हवा खूप सुटली आहे आणि वातावरणात थंडीचा गारवा खूप आहे. जवळजवळ -10च्या वर आहे आता टेम्परेचर. थोडंसं मला जितकं जाता येते तितकं मी, कारण पाय स्लिप होत आहेत बर्फावर. बघा काय परिस्थिती बघा इकडली. हे बघा जिथे तिथे बर्फाचे ढीग झालेले आहेत बघा. बघा हे सगळं आमच्या सोसायटीचं सगळं आवार आहे सगळा. बघा ह्या कुंड्या पण भरलेल्या आहेत, चेअर वगैरे सगळं भरलेलं आहे. आणि बघा
हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.